हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा आणि काल होता रविवार. तर रविवारची सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वाजलेल्या आहे तिथे 8 आणि माझी तयारी चाललेली आहे बाहेर जाण्याची. तर एक खूप मोठं आणि महत्त्वाचं काम आहे माझ्यासाठी तरी, आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे बाहेर. तर भरपूर दिवसापासून ना माझी एक इच्छा होती, एक वस्तू घ्यायची आहे मला. ते तुम्हाला पुढं समजणारच आहे. आणि ती वस्तू घेण्यासाठी ना मला खूप म्हणजे खूप वर्षापासून म्हणावं लागेल. तर खूप वर्षापासूनची इच्छा होती की माझे ती स्वतःची वस्तू असावी असं मला वाटत होतं. आणि आज ना अचानकच साहेब बोलले की पटापट आवर, आपण जाऊया आणायला. तर मग म्हणल्यावरती मग मला आश्चर्य वाटलं एकदम, आणि मग मी पटापट सगळी कामं आवरली. सकाळी सकाळी रविवार आहे तरीसुद्धा मी सकाळी सकाळी उठली लवकर आणि जे काही भांडे वगैरे घासायचं, कपडे धुवायचं, हे ते सगळं काम केलं. आणि स्वयंपाकामध्ये ना आज रविवार असूनसुद्धा मी ना नाश्ता वगैरे वेगळा बनवायचा किंवा दुपारचं ते चिकन वगैरे आणायचं, हे असं चालू असतं आमचं रविवारचं. पण आता रविवार असूनसुद्धा मी ना उसळची भाजी आणि चपाती बनवायचं म्हणजे तयारी केली होती पूर्ण. तर सगळी तयारी झाल्याच्यानंतर मी बघितलं तर कांदे संपले होते. आणि आम्ही रात्रीच वैभवला आणि वैभवच्या पप्पाला सांगितलं होतं की कांदे संपलेत, कांदे घेऊन या मार्केटमधून. पण त्यांच्यानं ते लक्षात राहिलं नाही. त्यामुळं ना मग ते नंतर ना माझ्या पण लक्षात नाही राहिलं सांगायचं त्यांना, आणि ते तसंच राहून गेलं. मग आता कांदे संपले होते म्हणून उसळ बनवायची राहून गेली. मग आम्ही ना रात्रीची भाजी होती, तर रात्रीची भाजी आणि आत्ता बनवलेल्या चपात्या असं हे करून नाश्ता वगैरे केला आम्ही दोघांनी, नवरा बायकोने. आणि आता निघतोय आम्ही ते वस्तू घेण्यासाठी. तर खूप म्हणजे खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे माझ्यासाठी ती. कारण की एखादी कला माणसाच्या अंगात असली ना तर असं वाटतं की त्या कलेचा उपयोग झाला पाहिजे. पण जर काही ह्याच्यामुळं जर होत नसेल तसा उपयोग, तर ना मग कुठेतरी आपल्याला हे वाटतं एकदम, म्हणजे मी केले असते पण माझ्याकडे नाही ते असं वाटतं ना. मग त्यामुळं ना मला हे वाटत होतं. तर फ्रेंड्स, निघालो आहे. चला तुम्ही पण आमच्यासोबत उल्हासनगरच्या मार्केटमध्ये. तर कारण की ते शॉप ना तिथेच आहे, बाकी ते जवळपास कुठेच ते शॉप नाही. उल्हासनगरच्या मार्केटमध्येच ते शॉप भेटणार आहे. तर आता आलो आहे आम्ही खाली बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये. आणि सकाळचं बघा कोवळं ऊन, कारण की 8:15 झालेले आहेत. कोवळं ऊन पडलेलं आहे आणि खूप सुंदर असं वातावरण दिसतं आहे आमच्या इकडचं. तर म्हणजे वरतून तर अजूनच छान दिसतं आणि खाली आल्यावर तर चांगलंच वाटतं एकदम. तर आता पण ना उन्हाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा ना असं गाडीवरती, चालू गाडीवरती एवढी थंडी लागत होती ना, खूप म्हणजे खूप थंडी लागत होती. तर आता जास्त वेळ सस्पेन्स ठेवणार नाही. तर मी ॲक्च्युली शिलाई मशीन घेण्यासाठी निघाली आहे. आणि तुम्हाला वाटत असेल एवढं काय शिलाई मशीनचं हे ते. पण ना माझ्यासाठी खूप म्हणजे खूप दिवसापासून, खूप वर्षापासूनची इच्छा होती की माझी स्वतःची एक शिलाई मशीन असावी. कारण की मला ब्लाऊज शिवता येतं, ड्रेस शिवता येतं, झालं तर अंब्रेला फ्रॉक वगैरे सगळं शिवता येतं. पण मशीन घरात नसल्यामुळं ना दुसऱ्यांना म्हणजे दुकानातून वगैरे असं एवढं महागा शिलाई देऊन ते शिवून आणायचं हे ते मला कुठेतरी पटत नव्हतं. आणि एक टेलर असतो ना, त्या टेलरला ना दुसऱ्यांनी शिवलेलं स्वतःसाठी तर ते आवडत नसतं अजिबात. म्हणजे कुठं ना कुठं तर ते चुका दिसत असतात, आज कुठं ना कुठं तरी ते हे होत असतं. तर तसंच माझ्यासोबत व्हायचं. म्हणजे मला ना दुसऱ्यांनी शिवलेलं ब्लाऊज म्हणा, ड्रेस म्हणा, मला आवडत नव्हती घालायला. त्यामुळं ना मग मी भरपूर दिवसापासून साहेबांना सांगत होते की साहेब मला एक मशीन घेऊन द्या, शिलाई मशीन घेऊन द्या. पण ना साहेबांचं म्हणणं होतं की शिलाई मशीन असली तर, त्याने ना कुठं Facebookला कुठं व्हिडिओ बघितला होता की शिलाई मशीन म्हणजे एक जुना टेलर शिवत असताना त्याच्या हातामध्ये सुई घुसलेली, असा व्हिडिओ त्यांनी बघितला होता. तेव्हापासून ते ना घाबरतात की घरामध्ये मुलं आहेत ते पण प्रयत्न करतील,
ते मशीन चालवण्याचा आणि कुठं तर कोणाला तर लागलं बिगलं तर सुई वगैरे कुठं टोचली तर हाताला, त्यामुळे ते नको असं म्हणायचे. ते कितीही शिलाई महाग असली तरीसुद्धा बाहेरच दे आणि नको ती शिलाई मशीन घ्यायला असं ते बोलत होते. पण ना जेव्हा माणसाच्या अंगात काहीतरी कला असते आणि आपल्याला ती कला हे करण्यासाठी काही ती वस्तूच नसते आपल्याकडे, तेव्हा कुठंतरी असं वाटतं ना, जीव गुदमडल्यासारखं असं वाटतं. तसं मला होत होतं भरपूर दिवसापासून. मग त्यामुळं मग साहेबांनी समजून घेतलं आणि ते तयार झाले आणि मग आता आलो आहे आम्ही उल्हासनगरच्या मार्केटमध्ये. तर सकाळी सकाळी आम्ही लवकरच निघालो होतो. आम्हाला माहिती नव्हतं की म्हणजे मार्केट जे आहे ते उशिरा उघडतं असं माहिती नव्हतं आम्हाला. आम्ही आपलं 8:30ला निघालो आणि 9:30 वाजेपर्यंत इथे पोहोचलो. 9:30 पावणे 10पर्यंत पोहोचलो इथे आणि त्यानंतर मग बघतोय तर काय सगळे शटर बंद. आणि आमच्यासारखेच ना भरपूर लोकं पण आलेली होती जी वाट बघत बसली होती दुकानं उघडायची. म्हणजे मुंबईवरून वगैरे लोकं आलेली होते. आणि मग आम्ही ना बराच वेळ वाट बघितली आणि मग 11 वाजता फायनली दुकानं उघडली आणि मग आम्ही पहिली ऑर्डर आमचीच होती मशीनची. तर आम्ही ही वाली मशीन चूज केली. तर डबल शटलची मशीन आहे आणि मी म्हणले की सिंगल शटलची घेऊया म्हणून, पण साहेब बोलले की घेते तर चांगलीच घे म्हणून मग घेतली आम्ही डबल शटलची मशीन आणि ही वाली मशीन आम्ही चूज केलेली आहे. बाकी हे सगळ्या होत्या पाठीमागच्या साईडला सिंगलवाल्या होत्या. तर आता इथं चालू आहे मशीनची पॅकिंग आणि रिक्षा पण हे केलेलं आहे, बुक केलेलं आहे. पण रिक्षावाला जो आहे तो बदलापूरमध्ये राहायला होता आणि तो तिथून उल्हासनगरपर्यंत येत होता आणि मग त्याची वाट बघत बघत आम्ही भरपूर वेळ काढला. म्हणजे 1 तास तिथंच गेला आणि त्यानंतर मग फायनली रिक्षावाला आला. मग मी मशीन घेऊन रिक्षामध्ये बसली आणि तिथे ना मशीनला बांधलेलं होतं, पूर्ण पॅक बांधलेलं होतं. ते रिक्षावाले दादा बोलत होते की मॅडम तुम्ही धरू पण नका त्या मशीनला, सोडून द्या, ती नाही पडणार. पण तरीसुद्धा म्हणजे माझी वस्तू आहे आणि तिला सुरक्षित पोहोचवणे हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ना मग मी त्याला अजिबात सोडत नव्हती. त्या मशीनला एकदम पकडून ठेवलं होतं जाम. किती बांधला असतं तरीसुद्धा विश्वास नव्हता बघा, पडली बिडली तर असं वाटत होतं. आणि मग ना धरून ठेवली आणि मग आम्ही आलो फायनली आता पार्किंगमध्ये आमच्या. तर साहेब गाडीवरती आले बाईकवरती आणि मी रिक्षामध्ये बसून आले. नंतर मला वाटायला लागलं की उगाचच आम्ही बाईकवरती गेलो. जर आम्ही रेल्वेने गेलो असतो तर मग दोघंजणं पण आम्ही रिक्षाने आलो असतो. आणि कारण की ना एवढं कडाक्याचं ऊन पडलं होतं. खूप म्हणजे खूप म्हणजे आम्हाला तिथून इथं पोहोचायला नाही नाही म्हणता 1:45 झाल्या होत्या आणि भरपूर कडाक्याचं ऊन होतं. चक्कर येत होती एवढं ऊन होतं. म्हणजे मी ना असं थोड्या वेळ असं रिक्षातून पाय बाहेर काढला तरीसुद्धा मला एवढं भाजत होतं पायाला, एवढं भयंकर ऊन होतं. आणि तशा उन्हामध्ये साहेब मशीन म्हणजे ते बाईकवरती आले. आणि आता इथे बघा फायनली आम्ही लिफ्टमधून मशीन बाहेर काढली आणि आमच्या स्वागतासाठी अन्नूताई तयारच होती. म्हणजे व्हिडिओ तिने चालू केला होता. न सांगता तिने पहिल्यांदाच हे काम केलं होतं, व्हिडिओ स्टार्ट केला होता. आणि मी माझ्या खुशीमध्ये एवढी मग्न झाली होती की मी सांगितलंसुद्धा नाही की तिला व्हिडिओ वगैरे बनव असं म्हणून सांगितलंसुद्धा नव्हतं. तिने तिच्या मनानेच हा व्हिडिओ बनवलेला आहे. असं नाही आडवं असं म्हणजे कसं हवेशीर असं बाल्कनीत बसून खोबरा घालायला लागली म्हणजे जास्त घासू नका लागली आमचं का तुझ्या मठीमुळे माझी लागे खराब होईल. नाही नाही येस चावी काढली ना ते मशीन आहे त्यात. आणि मला एक रुपया सापडला येताना. वा पोरं खेळत होते उडून पडला माझ्या पायातच. लक्ष्मी पडली लक्ष्मी नवीन कैची. अरे यार तू सगळं ते सेटच घ्यायचं ना ग ते धाग्यांचं वगैरे. आपल्याला जसं कपडा ब्लाऊजचा कलर असेल ना तसं सेम कलर घ्यायचा. एकदम बॉक्स कसा टेलर लोक घेत असतात ते लय मोठे टेलर. खालीच घ्या ना ते बॉक्स. ओपनिंग ओपन फटाकडे वाजवा फटाकडे.
प्लास्टिक काढावं लागेल. काढूनच टाक. आणि हे आम्ही माझं किती दिवसाची इच्छा होती माझी स्वतःची मशीन असायची. तुझी कोणी पूर्ण केली तुम्हीच. त्याच्यावर मम्मीची खुशी तर बघा. हा, हा, माहिती. हा, हा, ती इथं असते. बघा हे जे होल आहेत ना, बघा, हा, ते दोघं आहेत. ते उभं करा तुम्ही. ही हा, पहिलं ते उभं करा ना. हे असं कसं करायचं हे कसं आहे अहो हे असं वर करायचं ही नाही बेटा ही ते नंतर न करता येत ते सोडा. मी ती बसणार कसं थांब थांबा, थांबा. हे असंच हे होलामध्ये घाला. थांब घे कसं काय झालं, बस. बस. हे ब्रेक आहे ब्रेक. काय बाबा. बंद करा जरा आणि आज ना मशीन घेण्याच्या नादामध्ये पूर्ण दिवस म्हणजे सुट्टीचा पूर्ण दिवस आमचा बाहेर फिरण्यामध्येच गेला. आणि त्यानंतर मग भर उन्हामध्ये आलो, मशीन सेट केली, त्यानंतर आंघोळ वगैरे केली. कारण की एवढ्या गर्दीतून एवढ्या ह्याच्यातून आलो होतो, बाईकवर गेलो होतो. जाताना धूळ वगैरे असतेच, बाईकवरती उडालेली असते. त्यामुळं मग आंघोळ केली. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे. तर आता इथे मी स्टेशनला जाऊन ना हार, फूल, मिठाई वगैरे सगळं घेऊन आलो होतो. आणि त्यानंतर मग आता इथे मी मशीनची पूजा करून घेते, छोटीशी पूजा. हात लागला ते आला बघ तेव्हा काय कस कॉंग्रॅच्युलेशन. मला कॉंग्रॅच्युलेशन बोला. बोला. छान वाटतं ना. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे रविवारचा कालचा माझा दिवस खूप म्हणजे खूप आनंदात गेला आणि पूर्णपणे व्यस्त गेला. त्यामुळं दुसरा काही व्हिडिओ बनवलेला नव्हता मी, फक्त मशीन आणण्यामध्येच आमचा पूर्ण दिवस गेला. त्यामुळं आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.